सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत। सुरुवातीपासूनच जोर धरलेल्या पावसानं परतीच्या काळात सुद्धा दमदार हजेरी लावली आहे। मराठवाड्यात तर सर्व जिल्ह्यात पावसानं अक्षरशः थैमान घातलं असल्याचं चित्र आहे। गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेला पाऊस अजूनही थांबायचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे। त्यामुळे मराठवाड्यातील अनेक भागात पीक हे मातीमोल झालंय। सततच्या पावसामुळे मराठवाड्यात ओला दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, आपण मराठवाड्यातला पाऊस आधीपासूनच दाखवतोय, अक्षरशः भयानक परिस्थिती मराठवाड्यात निर्माण झाल्याचं चित्र तुम्ही दाखवलं होतं। सध्या काय परिस्थिती आहे पावसाची? दीपाली, अत्यंत विदारक हे चित्र मराठवाड्यात पाहायला मिळतंय। ओला दुष्काळासारखी परिस्थिती आता मराठवाड्यात निर्माण झालेली आहे आणि अजूनही पाऊस काही थांबलेला नाहीये। रोज दुपारनंतर कुठल्या ना कुठल्या भागात मराठवाड्यात असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, हिंगोली, परभणी, नांदेड या भागात कुठे ना कुठे पाऊस होतोच आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता शेती मध्ये जो आहे तर पिकं आता मातीमोल झालेली आहे आणि अनेक ठिकाणी तर शेतीच उरलेली नसल्याचं चित्र पाहायला मिळतंय। त्यामुळे प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। एकट्या नांदेडमध्ये 6.5 लाख हेक्टरवर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। अजूनही अशी परिस्थिती आहे की अनेक ठिकाणी पाणी तुंबलेलं असल्यामुळे पंचनामे करायला जायला अधिकाऱ्यांना रस्ताच उरलेला नाहीये। छत्रपती संभाजीनगर मध्ये अशी अनेक ठिकाणी परिस्थिती आहे की महसूलचे अधिकारी असतील, कृषी अधिकारी पंचनाम्यासाठी जात आहेत, मात्र जिथं नुकसान झालंय तिथं जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे पंचनामे थांबलेले आहे आणि भयंकर परिस्थिती आहे। सप्टेंबरची आकडेवारी जर बघितली तर 10 पेक्षा अधिक लोकांचा बळी या अतिवृष्टीमुळे गेलेला आहे। त्यामुळे प्रचंड वाईट परिस्थिती आता मराठवाड्यात आपल्याला पाहायला मिळते। कधी काही पाणी नसल्यामुळे, दुष्काळामुळे इथले शेतकरी आत्महत्या करायचे, मात्र आपण बघितलं तर मागील आठवड्यात 2 शेतकऱ्यांनी संभाजीनगरमध्ये विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती आणि त्याचं कारण अतिवृष्टी होतं। त्यामुळे भयंकर अशी आणि विदारक असं चित्र मराठवाड्यात पाहायला मिळतं। त्यामुळे नुकसानीची मागणी केली जाते, पंचनामे होतील तेव्हा होतील, मात्र तात्काळ जे आहे तर शेतकऱ्यांना काहीतरी मदत द्या, कारण शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडलेलं आहे, पीक हाताचं गेलेलं आहे। दिवाळी सारखा सण तोंडावर आहे आणि हा सण कसा साजरा करावा असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडलेला आहे। त्यामुळे तात्काळ आदेश काढून शेतकऱ्यांना तुटकी का नाही होत, पण काहीतरी मदत करा अशी मागणी होते, कारण प्रचंड ओला दुष्काळासारखी परिस्थिती मराठवाड्यात पाहायला मिळते। दीपाली, निश्चितच मोहसिन, त्यामुळे आपण म्हटल्याप्रमाणे मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद मोहसिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।